श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण. दरवर्षी ज्येष्ठ कृष्ण पक्षाच्या एकादशीला योगिनी एकादशी व्रत पाळले जाते. हा दिवस भगवान विष्णूंच्या पूजेसाठी विशेष मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार या एकादशीचं व्रत केल्याने जीवनातील आजारांपासून मुक्तता मिळते आणि मागील जन्मातील पापांपासूनही मुक्ती मिळते. पुराणांमध्ये योगिनी एकादशी ही आजार बरे करण्यासाठी सर्वात प्रभावी तिथी असल्याचे म्हटले जाते. विशेषतः ज्यांना दीर्घकाळ मानसिक किंवा शारीरिक वेदना होत आहे त्यांच्यासाठी हे व्रत खूप फलदायी असल्याचे मानले जाते. आता 2025 मध्ये योगिनी एकादशी व्रत हे 21 जून रोजी म्हणजे शनिवारी आहे. एकादशीची तिथीची सुरुवात 21 जूनला सकाळी 7:18 सुरू होईल आणि 22 जूनला पहाटे 4:27 संपेल. उदय तिथीच्या आधारे एकादशी व्रत हे 21 जून रोजीच पाळले जाईल. या खास दिवशी भगवान विष्णूसह आई तुळशीची पूजा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दिवसाची सुरुवात स्नान करून आणि स्वच्छ कपडे घालून करा. त्यानंतर भगवान विष्णू आणि आई तुळशीची विधिवत पूजा करा. तुळशीला जल अर्पण करा, दिवा आणि अगरबत्ती लावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. तुळशीला 7 वेळा प्रदक्षिणा घालणे देखील खूप शुभ मानले जाते. भगवान विष्णूला अर्पण केलेल्या नैवेद्यात तुळशीची पाने ठेवा, कारण असे मानले जाते की भगवान विष्णू तुळशीशिवाय नैवेद्य स्वीकारत नाही. तुमची इच्छा असेल तर या दिवशी पूजा किंवा जप करण्यासाठी तुळशीची माळ देखील तुम्ही वापरू शकता. जर तुमच्या घरामध्ये तुळशीचे रोप नसेल तर या दिवशी नवीन रोप लावणे देखील खूप शुभ मानले जाते. योगिनी एकादशीचे व्रत मन, शरीर आणि आत्मा शुद्ध करणारे मानले जाते. या दिवशी व्रत केल्याने केवळ रोगांपासूनच आराम मिळतो असे नाही, तर त्याशिवाय पितृदोष, कौटुंबिक कलह आणि नकारात्मक ऊर्जेपासूनही मुक्तता मिळते. भगवान विष्णूंच्या कृपेने जीवनात सुख, शांती आणि समृद्धी देखील येते. आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याच्याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. आता या दिवशी आपण भगवान विष्णूंची पूजा करायची आहे. भगवान विष्णूंचा फोटो नसेलच तर अशा वेळेस आपल्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ही असतेच, तर बाळकृष्णांची आपण या दिवशी पूजा सेवा करायची आहे. या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे. आता हा उपाय कोण करू शकतं, तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय ही सेवा केली तरी पण चालेल. फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही. अगदी हा उपाय तुम्ही सकाळी करू शकता किंवा सायंकाळी जरी तुम्हाला वेळ मिळाला तर या वेळेमध्ये जरी तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल, कारण की शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करणे याला देखील खूप महत्त्व आहे. मग अगदी दिवे लागण्याच्या वेळेस देखील तुम्ही हा उपाय नक्की करू शकता. आता या उपायासाठी आपल्याला काय वस्तू लागणार आहे, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला एक कणकेचा चौमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे. कणिक मळत असताना त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही, तर चिमूटभर हळद टाकायची आहे. कणकेचा चौमुखी दिवा बनवून घेतल्यानंतर आपल्याला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण 2 थेंब गंगाजल टाकावं. तसेच थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे. या दुधामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे, कारण की हळद ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. तसेच थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे. काळे तीळ नसतील तर काळे उडीद घेतले तरी पण चालेल. थोडीशी साखर घ्यावी. या सर्व वस्तू आपण घ्यायच्या आहे. आता यापैकी तुम्हाला जेवढ्या वस्तू उपलब्ध होतील तर तेवढ्या वस्तू तुम्ही आवर्जून घ्या. कणकेचा चौमुखी दिवा बनवणे शक्य नसेल तर मातीची पंती देखील तुम्ही चौमुखी पद्धतीने प्रज्वलित केली तरी पण चालेल. आता हा उपाय आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली करायचा आहे. आता पिंपळाच्या झाडाखाली का करायचा, तर हिंदू धर्मात पिंपळाच्या झाडाला विशेष महत्त्व आहे. कोणत्याही धार्मिक कार्यात, यज्ञात पिंपळाच्या झाडाचे वेगळे महत्त्व आहे. धार्मिक महत्त्वासोबतच पिंपळाच्या झाडाचे औषधी महत्त्व सुद्धा आहे, ज्याचा वापर करून अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती देखील बनवल्या जातात, जे आपल्याला विविध रोगांपासून बरे करतात. धार्मिक कार्यात पिंपळाच्या झाडाला इतके महत्त्व का जाते यामागे देखील अनेक कारणे आहेत. पिंपळाच्या झाडात स्वतः भगवान
श्रीकृष्ण वास करतात असे श्रीमद भगवद्गीतेत त्यांनी स्वतः सांगितले आहे. अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्ण म्हणाले की अश्वत्थम वृक्ष, ज्याचे वर्णन गीतेच्या 10व्या अध्यायात देखील केले आहे. याचा अर्थ सर्व वृक्षांमध्ये मीच पिंपळ वृक्ष आहे, म्हणजे स्वतः भगवान श्रीकृष्ण पिंपळाच्या झाडात वास करतात. तसेच स्कंद पुराण या धार्मिक ग्रंथातही या झाडाचा उल्लेख आढळतो, ज्यामध्ये या वृक्षाला भगवान विष्णूंचे संपूर्ण रूप मानले गेले आहे. पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात, श्रीकृष्ण त्याच्या खोडात आणि नारायण स्वतः फांद्यांवर वास करतात. आणि जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी देखील असते. तसेच पिंपळाच्या झाडाजवळ आपल्या पूर्वजांच्या, आपल्या पितरांचा देखील वास असतो असे म्हणतात. तसेच आता या दिवशी आपण थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे आणि हे काळे तीळ आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून आपण उतरून टाकायचे आहे. अगदी घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो, प्रत्येकाला आपण पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचं आहे. फक्त दक्षिण दिशेकडे तोंड येणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. आणि त्या व्यक्तीवरून हे काळे तीळ उतरत असताना म्हणायचं आहे, माझ्या मुलाला, पतीला जी काही नजरबाधा झालेली असेल, इडापिडा, दुःख, दारिद्र्य, गरिबी, संकटे याच्या मागे असतील तर ते पूर्णतः दूर होते. घरातील सर्व व्यक्तीवरून उतरवल्यानंतर घराच्या बाहेर जायचं आहे. मुख्य दरवाजावरून देखील हे काळे तीळ 7 वेळा उतरवायचे आहे. आणि उतरत असताना म्हणायचं आहे, माझ्या घराला जी काही नजरबाधा झालेली असेल, इडापिडा, दुःख, दारिद्र्य, गरिबी माझ्या घरामागे असेल तर ते पूर्णतः दूर होते असे म्हणून हे काळे तीळ देखील आपण पिंपळाच्या झाडाजवळ घेऊन जायचं आहे. आता तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम आपण पिंपळाच्या झाडाला शुद्ध जल अर्पण करायचं आहे आणि तिथे हा कणकेचा चौमुखी दिवा लावायचा आहे. आता दिवा लावताना तुम्ही त्याखाली आसन देखील देऊ शकता. अगदी झाडाचं पान खाली ठेवलं तरी पण चालेल. त्यावरती थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहे. तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करावा आणि त्यावरती हा कणकेचा चौमुखी दिवा ठेवायचा आहे. आता या दिव्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे. मोहरीचं तेल नसेलच तर अशा वेळेस तुम्ही तिळाच्या तेलाचा वापर करू शकता. आता आपण दिवा प्रज्वलित करावा. दिव्याला हळदी कुंकू, फूल व्हायचं आहे. थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे. हे काळे तीळ आपण आपल्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि आपल्या पूर्वजांचे आपण स्मरण करायचे आहे. सर्वात प्रथम आपण आपल्या पूर्वजांकडे माफी मागायची आहे. आपण म्हणायचं आहे, माझ्याकडून जर काही चूकभूल झाली असेल, घरातील लहान्याकडून मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे. पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा आम्ही तुमची नक्की करू असे आपण आपल्या पूर्वजांना म्हणायचे आहे. आणि हे काळे तीळ आपण तिथे झाडाजवळ अर्पण करायचे आहे. तसेच थोडेसे काळे तीळ आपण हातामध्ये घ्यायचे आहे आणि आपण ओम शनी देवाय नमः, ओम शनी देवाय नमः या मंत्राचा देखील जप करायचा. अगदी तुम्ही 11 वेळा जरी हा मंत्र म्हटला तरी पण चालेल. त्यानंतर हे काळे तीळ आपण त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे. तसेच काळे उडीद आणले असतील तर ते काळे उडीद देखील आपण तिथे पिंपळाच्या झाडाजवळ अर्पण करायचे आहे. साखर अर्पण करायची आहे. कच्चं दूध आणि त्यामध्ये आपण हळद टाकली होती ते देखील तिथे अर्पण करायचं आहे. तसेच आपण जे काही मुलांवरून, घरावरून जे काळे तीळ उतरून आणले होते तर ते काळे तीळ घ्यायचे आहे आणि ते काळे तीळ अर्पण करत म्हणायचं आहे, माझ्या घराला जी काही इडापिडा, नजरबाधा, दुःख, दारिद्र्य, गरिबी, संकटे मागे लागली असतील तर ते पूर्णतः दूर होते असे म्हणून ते काळे तीळ तिथे पिंपळाच्या झाडाजवळ अर्पण करायचे आहे. आता यानंतर आपण पिंपळाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहे. प्रदक्षिणा करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे. प्रदक्षिणा करून झाल्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली जी काही माती आहे तर ती माती आपण आपल्या कपाळाला लावावी. आपल्या मुलांच्या कपाळाला देखील ही माती लावायची आहे. तसेच पिंपळाच्या झाडाजवळ आपण आपलं डोकं टेकून आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे तर ती तिथे तुम्ही व्यक्त करायची आहे. मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप कष्ट करून, मेहनत करून कष्टाचे फळ मिळत नाही किंवा संतान प्राप्ती होत नाही, विवाह जुळून येत नाही, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण तिथे व्यक्त करायचं आहे. आता आपली इच्छा, मनोकामना सांगून झाल्यानंतर आपण डायरेक्ट घरी यायचं आहे. तसेच मागे वळून देखील बघायचं नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.